शिकले, विद्वान आहे, पंडित आहे, पण अर्थ ऐकायचा असेल ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे. अर्थाची बुद्धी देणाऱ्या फक्त आईसाहेब मुक्ताबाई आहे. निवृत्तीनाथाला सांगतात ऐका वातो अर्थ मुक्ताईच्या मुखे आता ऐसे सखी होणे नाही. आणि तिथून नामदेवला सांगत देवा चला आपल्याला पुढचाही काय लागते सर्व विमानामध्ये बसते. कोणतं विमान होतं ते काय बोईंग कंपनीचं होतं का? भगवान परमात्म्याचं विमान. आणि त्या विमानात बसून ससमुदायीशी कुठले शारण धरा आणि तिथून सर्व भगवान परमात्म्याच्या त्या दिव्य विमानामध्ये बसून सप्तशृंगी गडावरती आले. आणि सप्तशृंगी गडावर आल्यानंतर सर्वांनी झालं देवा चला 3.5 शक्तिपीठापैकी जे असणारं सप्तशृंगी पीठ आहे त्या आदिमाईचं आपण दर्शन घेऊ. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे, 3.5 मुहूर्त आहे, 3.5 विशाल महाराज शहाणे सांगत असतात. पेशव्याच्या दरबारी 3.5 शहाणे होते. ते 3.5 शहाणे आणि वैद्य बाबा 3.5 दानवं सांगतात. म्हणजे शहाणे आहे पण दानवं अजून काही. पण तुकोबाराचं प्रमाण घेऊन वैद्य बाबा 3.5 दानवं सांगायचे. तो आला प्रसंग तर आपला समाधीचा प्रसंग आहे, काय दानवाचं चिंतन करता जाऊ दे. अशा 3.5 शक्तिपीठापैकी असलेलं एक शक्तिपीठ आहे सप्तशृंगी गड. त्या सप्तशृंगी गडावर आदिमाईचं दर्शन घेतलं. नारदांनी तिथं त्या सप्तशृंगी गडावर कीर्तन केलं आणि तिथून कीर्तन करून पंचमीचे दिवशी आले पंचवटी. पंचमीच्या दिवशी आले पंचवटी. पंचमीचे दिवशी आले पंचवटी. पंचमीच्या दिवशी आले आणि पंचमीच्या दिवशी आल्यानंतर ज्येष्ठ वद्य पंचमीला तिथून उतरून गोदावरीचं स्नान करून पुढे प्रवास करत त्र्यंबकेश्वरला आले. भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि मग तिथं परमात्म्याने सर्व समाधीची तयारी केली. नामदेवरायाचे 4 पुत्र समाधी प्रसंगामध्ये वर्णन आहे. नारा विठा गोंदा महादा यांनी सर्व समाधीची जागा ती स्वच्छ केली. बेल गर्भ तुळशी हे सर्व त्या ठिकाणी सर्व असं सजवलेलं आहे. आणि सजवल्यानंतर सर्व तयारी केलेली आहे. आणि सर्व तयारी केल्यानंतर निवृत्तीनाथ दादांनी भगवंताचं नमन केलंय. फार सुंदर निवृत्तीनाथ दादांचं नमन आहे. आणि नमन केल्यानंतर सर्व जेवढे काही गोपाळ ऋषी मुनी सिद्ध सर्व त्या ठिकाणी होते. सर्व असे बसलेले तिथं सर्व त्या ठिकाणी आले. आणि स्वतः आपल्या हाताने दिव्यांना तयार देवस्त्रिया करतात. त्या दिव्यांना सुग्रणबाई तयार करते ते पक्वान्न. काही काही बनवतात ते पदान्न. काही काहीला पदार्थ म्हणजे नुसता ठिकाच खायची इच्छा पदार्थ नाही. आणि म्हणून रुक्मिणी मातेला देवस्त्रियांनी केलेलं ते दिव्यान्न निवृत्तीनाथ दादांना त्या ठिकाणी दिव्यांनाचं भजन द्वादशीचा पर्वकाळ भजन झाल्यानंतर समाधीच्या वेळेस सर्व गोपाळ सर्व त्या ठिकाणी देव ऋषी सर्व त्या ठिकाणी बसलेले आणि सर्व बसलेले असताना त्या ठिकाणी समाधीची जागा ही सजवलेली आहे. आणि सजवलेली असताना सर्व आता निवृत्तीनाथ दादा समाधीस्थ होणार आहे. म्हणून सर्व गोपाळ भक्त त्यांनी त्या ठिकाणी जयघोष केले. पुंडरी